आजचा जो काही लाईव्ह आहे ते बऱ्याच जणांच्या शेतामध्ये अजूनही पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते ओसरलेलं नाहीये। सोयाबीन काढताना त्यांना अडथळे येत आहेत। अशा शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, जी काही परिस्थिती आहे आता येणाऱ्या 2-4 दिवसाची त्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सगळी माहिती सांगितलीच आहे। पण जे काही नांदेड पट्ट्यामध्ये जे काही यवतमाळ पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पूर्व विदर्भातल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा अशा जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस अडकून बसलेला आहे अजून सुद्धा, अशा भागातला पाऊस हा 7 तारखेच्या पुढे निघून जाणार आहे। पण मराठवाड्यातल्या अनेक भागातला पाऊस हा किरकोळ सरी व्यतिरिक्त मोठा पडत नाहीये। काही ठिकाणी बारीक सारीक पडतोय, सटकारा बिटकारा पाऊस। हा त्या दिवशी सांगितले की हा गेल्याच जमा आहे, फक्त कुठे मोठे ह्या टेम्परेचरमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होत असतो। पण ज्या काही पूर्व विदर्भात जो काही आपण परतीचा पाऊस अजूनही अडकून राहील असं सांगितलेलं होतं, त्या पद्धतीने तिथे अडकून आहे। त्यामध्ये गोंदियाला अशा अनेक भागांना तो परेशान करत आहे। तर त्यांना सुद्धा 7 तारखेच्या पुढे तो पाऊस निघून जाईल, ठीक आहे। आणि तिथून पुढे त्यांना 10 तारखेच्या नंतर परतीचा पाऊस संपून जाईल। तोपर्यंत यांच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस कुठे कमी तर कधी जास्त अशा पद्धतीने आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाची जी काही सत्र आहेत तुरळक ठिकाणी व्हायची, कुठे अर्ध्या घंट्याचा, कुठे 15 मिनिटाचा, हे जे काही सत्र आहे हे सुद्धा 6 तारखेपर्यंत अशाच पद्धतीने स्थानिक वातावरणासारखे राहील। पण आता नेमकं त्या विषयाला हात घालूयात ज्या विषयाच्या तारखा आपण थोड्या मोठ्या आहेत, ज्या ठिकाणी तो पाऊस येऊ शकतो अशा तारखांची माहिती। काळजी करू नका, सर्वदूर तो पाऊस नाहीच। जी काही 30% आणि 40% व्याप्ती आपण जी काही सांगितलेली ह्या तारखेबद्दल ती पहिले समजून घ्या आणि पुढचा विषय आपण मांडूयात। हा सुद्धा पाऊस नांदेड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी, चंद्रपूर, गोंदिया वगैरे भागांमध्ये 4, 5, 6 ते 7 तारखेच्या दरम्यान भाग बदलत पद्धतीने कुठे मोठे पडणार आहे। आणि 6 तारखेच्या संध्याकाळीची याही भागाची त्या अवकाळी पावसातनं सुटका होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरमीची लेवल खूप आहे, त्या पद्धतीनं ढगही बनतात। त्यामुळे काही भागांना 10-5 गावांना या सोलापूर सारख्या, अहिल्यानगर सारख्या, छत्रपती संभाजीनगर सारख्या, कुठे बीड सारख्या, गेवराई सारख्या पट्ट्यामध्ये, तर परळी आणि लातूर सारख्या पट्ट्यामध्ये तो पाऊस होत आहे। पण तो पाऊस सगळीकडे पडत नाही। 90% भाग त्याने मोकळा ठेवलेला आहे, पण 10-5% भागामध्ये तो होत आहे आणि तो होणारही आहे असं मला अगोदर सांगितलेलं आहे। आता बऱ्याच जणांनी सोयाबीन सोंगून ठेवली किंवा काही जे सोंगायचे बाकी आहे त्यांनी बिलकुल घाई करू नका। वातावरण हे 6 ते 7 तारखेपासूनच निव्वळ नॉर्मल, आणखी 10-5% भागांना जे चालू आहे ना सध्या, ते सुद्धा कमी होऊन जाणार आहे। ज्यामध्ये नागपूरचा समावेश होता जास्त बाबतीत, पूर्व विदर्भातलाही 60-70% भागांना जो काही पाऊस सांगितला होता त्या बाबतीत, तोही 6 तारखेच्या संध्याकाळी